नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांची पश्चिम बंगाल येथे रॅली सुरू असताना टीएमसीच्या गुंडांनी रॅलीवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा भाजपा युवा मोर्चा सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने सांगलीच्या स्टेशन चौकात पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर पश्चिम बंगाल सरकारचा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना धीर सूर्यवंशी म्हणाले, इथून पुढे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरती असे हल्ले केल्यास त्यांना भाजपा युवा मोर्चा जशास तसे उत्तर देईल. पश्चिम बंगाल सरकार विरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची काल पश्चिम बंगालमध्ये रॅली दरम्यान रॅली चालू होती. त्यावेळी त्यांच्या रॅलीवर टीएमसीच्या गुंडांनी भ्याड हल्ला केला. हल्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते जखमी झालेले आहेत आणि असं गुंडगिरी करून किंवा दबावशाही दडपणशाही करून आमचा भारतीय युवा मोर्चा दबणारा युवा मोर्चा नाही. तेजस्वी सूर्यासारखं आम्हाला एक सूर्यासारखं तळपणारं एक आम्हाला नेतृत्व मिळालेलं आहे आणि तेजस्वी सूर्या काय घाबरून जाणारे नाहीत. आणि आम्ही बंगालच्या सरकारला आवाहन करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्या असं जर हल्ले करत राहिले तर आम्हीसुद्धा महाराष्ट्रातून सांगलीतून युवकांची फळी तयार करून बंगालमध्ये आम्हीसुद्धा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो.